स्वामी ओम, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर आम्ही काय हुडकायला लागलो म्हणजे आज रात्री गोपाळकाला आहे त्याच्यामुळं ते काय-काय लागतं आपल्याला श्रीकृष्णाचं जन्माष्टमी आहे त्याच्यामुळं आपल्याला पाळणं वगैरे लागते ते सगळं हुडकायला लागलो होतो आम्ही. ते काय सापडेना झालं होतं लवकर. तरी पण भगवद्गीता एक सापडलं होतं आम्हाला ते बघत उभारलो होतो आणि मग सापडलं तेवढ्यात आम्हाला ते पाळणं वगैरे आणि मग ते घेऊन सगळं मंदिरात घेऊन जायचं होतं आणि बाकीचं जे लागतं ते सगळं घेतलं आणि मग मंदिरात गेलो. आणि मग ते सगळं तयारी वगैरे करून आपल्याला स्वच्छता पण करायचं होतं. मग ते सगळं पाळणं वगैरे तयार करायला आपल्याला 15-20 मिनिटं लागलं आणि मग बाकीचं तर साफ-सफाई आपल्याला चालू करायचं होतं. मग पृथ्वी वगैरे सगळं काढलो आणि मग सगळं खालचं पाकळ्या वगैरे काढून घेतलो आणि मग ते सगळं झाल्यावर सगळं झाडून वगैरे घेतलं आणि मग रात्री 12ला आम्ही आलतो मंदिरात आणि मग इथं सगळं चालू होतं गोपाळकालाचं ते. श्रीकृष्णाला पहिलं धुवून वगैरे घेऊन सगळं त्यांना गंध वगैरे लावायचं झालं आणि मग नैवेद्य वगैरे दाखवले. आणि मग बाकीचं आता आपल्याला आरतीचं पण तयारी करून ठेवलं होतं आम्ही अगोदरच. मग बायका वगैरे आले होते, ते नाव वगैरे ठेवायचं ते सगळं कार्यक्रम वगैरे झालं आणि मग आरती वगैरे करून घेतलो आणि सकाळी महाराजांना आपण कसं-कसं सजवणार आहे उद्या, कारण श्रीकृष्णासारखं सजवायचं असतंय महाराजांना, ते पण दाखवतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला.